सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहे मसाल्याचा बिझनेस, स्पाइसेसचा बिझनेस कसा आपण स्टार्टिंग करू शकतो आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकतो। तर कुठलाही वेळ न वाया घालवता मी तुम्हाला सांगू इच्छितो की मसाल्याचा जो बिझनेस आहे तो बेसिकली आपण 3 प्रकारे करू शकतो। एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करून बिझनेस करू शकतो, त्यानंतर होलसेल करून आपण बिझनेस करू शकतो, त्यानंतर रिटेल करून सुद्धा आपण हा बिझनेस करू शकतो। आज जर आपण पाहिलं तर आपल्या पूर्ण भारतभरामध्ये जे आहे लोकांचं जे खाणं जे आहे फक्त पोट भरण्यासाठी नाही तर हे खाणं हे एक इमोशनल असं झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्य संस्कृती हे भारतामध्ये आढळते की प्रचंड अशा प्रत्येक 5 किलोमीटर नंतर हे जे खाद्यपदार्थाची चव हे वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जे आहे आपल्या भारतामध्ये हे वापरल्या जाते। खूप मोठा असा हा बिझनेस आहे आणि त्याच्यामधलं परफेक्ट असं जर कोणतं जर प्रोडक्ट असेल तर ते म्हणजे स्पाइसेस आणि स्पाइसेसचा बिझनेसच आपल्याला करायचा आहे। स्पाइसेसचा आपल्या भारतभरच नाही तर सगळ्यात जगामध्ये आपण जे आहे एक्सपोर्ट करण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करत आहे आणि आपल्या शेजारचे विदर्भातले जे दातार साहेब आहेत तर दातार साहेब हे दुबईमध्ये मसाला किंग म्हणून आज प्रसिद्ध आहे। दातार साहेबांचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल। पूर्ण यांनी जे आहे ग्लोबली आपला जो स्पाइसेसचा ब्रँड आहे तो डेव्हलप केलेला आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला जो हा बिझनेस करायचा आहे, जर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आपल्याला करायचा झाला तर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये आपल्याला 1 ते 2 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंटची गरज आहे आणि अत्यंत लो रिस्क आणि हाय रिटर्न वाला हा बिझनेस आहे। त्याच्यामध्ये फक्त 1 ते 2 लाखामध्ये आपल्याला जो ग्राइंडर, त्याच्यानंतर पॅकिंग मशीन आणि रॉ मटेरियल असं आपल्याला घ्यायचं आहे। आणि स्पेशली माझं तरी तुम्हाला सजेशन आहे की पर्टिक्युलर 2-3 ब्रँड पासूनच आपण मसाले स्टार्ट करण्यास हरकत नाही। ज्याच्यामधलं सगळ्यात जे मोस्ट रनिंग आहे ते म्हणजे गरम मसाला, मटन मसाला, ह्याच्यासोबतच आपण जोडीला जे आहे पावभाजी मसाला, सांबार मसाला असे 2-4 मसाले देऊ शकतो। पण मटन, गरम आणि चिकन मसाला जो आहे तो सगळ्यात रनिंग असे आयटम आहे। तर याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण करू शकतो आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण हा व्यवसाय चालू करू शकतो। त्यानंतर आपल्याला जर होलसेल बिझनेस करायचा असेल तर होलसेल बिझनेसमध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो। तुमच्याकडे काही इन्व्हेस्टमेंट नसू द्या, फक्त 5,000 रुपये तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट जरी असली तरी तुम्ही मोठ्या प्रमाणात अर्निंग या माध्यमातून करू शकता। त्याच्यामधलं हे जे मी साईडला लावलेला हा जो बांधा आहे तो म्हणजे 5 रुपये पॅकिंग मसाल्याचा हा बांधा आहे। 5 रुपयाचा जो मसाल्याचा बांधा आहे तो आपल्याला याच्यामध्ये जे 40 पॅकेट आपल्याला येतात आणि 5 रुपयाला इंटू 40 जर केलं तर 200 रुपयाला हा रिटेलमध्ये बांधा विकला जातो आणि आपल्याला होलसेलमध्ये जो आहे हा बांधा फक्त 100 रुपये 90 रुपयामध्ये उपलब्ध होतो। आणि हा जो आपण रिटेलमध्ये जे गाव खेडोपाडी फिरून वेगवेगळ्या स्लम एरियामध्ये आपण जाऊन यांना जो आहे हा बांधा आपण 140 रुपयाला, आपण 130 ते 40 रुपयाला आपण देऊ शकतो। या माध्यमातून सुद्धा आपण जवळजवळ 40% रिटर्न या माध्यमातून घेऊ शकतो आणि तुम्ही निश्चितच दिवसाला जे आहे हे 50 बांधे तरी निश्चितच विकल्याशिवाय थांबणार नाही। आणि 50 बांधे गुणिले 40 तुम्ही जर हिशोब जर लावला तर तुम्ही 2000 रुपये हे पर डे याच्यामध्ये अर्निंग करण्याची संधी आहे आणि निश्चितच हा एकदम प्रॅक्टिकल बिझनेस आहे। आम्ही सुद्धा केलेला आहे, कितीतरी मुलं आज सुद्धा करत आहे आणि सोबतच तुम्हाला 1-2 प्रोडक्ट आणखी जर जोडता आलं तर ते बेस्ट होईल की ज्याच्या माध्यमातून तुम्ही सुंदर असा हा जो तुमचा बिझनेस आहे तो एका 2 व्हीलरवर फक्त 5,000 रुपयामध्ये चालू करू शकता। आणि जो रिटेलर आहे रिटेलरला सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये मार्जिन आहे, 30 ते 40% मार्जिन रिटेलरला सुद्धा राहते। त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा हा सुंदर असा बिझनेस आहे आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्निंग करण्याची संधी आपल्याला आहे। रिटेल जे आहे ते जवळचं जे होलसेल मार्केट असेल त्या होलसेल मार्केटमधून आपल्याला जे वेगवेगळे मसाल्यामध्ये लागणारे जे पदार्थ आहे ते क्वांटिटीमध्ये परचेस करायचे आहे आणि त्याचं ग्राइंडिंग करून आपल्याला हा प्रोडक्ट जो आहे तो विकायचा आहे आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करायचं आहे। आपण या मॅन्युफॅक्चरिंगसाठी डॉक्युमेंट काय लागतात तर डॉक्युमेंटमध्ये फक्त आणि फक्त 2च आयटम लागतात। एक म्हणजे इथे म्हणजे GST, तुमचा GST असणे आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे FSSAI लायसन म्हणजे फूड लायसन तुम्हाला जे आवश्यक आहे, कारण की हे आपलं फूड प्रोडक्ट आहे आणि या माध्यमातून आपला सुंदर असा ब्रँड आपण डेव्हलप करू शकतो।